चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। मराठा आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल। मराठा समाजासाठी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून मागील महिन्यापासून आंदोलन छेडण्यात आले होते। मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण केलं। त्यांच्या उपोषणाची दखल घेत सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी सरकारने मान्य केली नसली तरी हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यास सरकारने मंजुरी दिली। त्यामुळे मराठा समाजात आनंदाचं वातावरण आहे। या निर्णयामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे। पण राज्य सरकारने हा जीआर काढल्यानंतर लगेचच ओबीसी नेत्यांकडून या जीआरवर आक्षेप घेण्यात आला आहे। विशेष म्हणजे राज्य सरकारच्या या जीआरला आव्हान देणाऱ्या 2 याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर आता सुप्रीम कोर्टात देखील कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे। त्यामुळे मराठा आरक्षणाचे पुढे काय होणार याविषयी चर्चेला ऊत आला आहे। कुलमन गिसिंग होणार नेपाळचे नवे पंतप्रधान।
नेपाळमध्ये हिंसक घटना घडत आहेत. आता तिथे अंतरिम सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान पदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. माजी न्यायाधीश सुशीला कार्की यांनी पंतप्रधान पद स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कुलमन गिसिंग यांचे नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. तरुणांचा पाठिंबा कुलमन यांना मिळत आहे. त्यामुळे अंतरिम पंतप्रधान बनणार आहेत असे चिन्ह आता स्पष्ट झाले आहे. स्थानिक बातम्यांनुसार गुरुवारी निदर्शने करणाऱ्या तरुणांनी कुलमन गिसिंग यांचे नाव पुढे केले. कुलमन हे नेपाळ विद्युत प्राधिकरणाचे माजी प्रमुख आहेत. देशात अंतरिम सरकार बनवण्यासाठी त्यांचे नाव चर्चेत आहे. सीमा भागातील विद्यार्थ्यांच्या संदर्भात तज्ज्ञ समितीला निवेदन. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील 865 गावांमध्ये राहणाऱ्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने 5वीची शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मध्ये खुली करावी अशी मागणी निवेदनाद्वारे रमाकांत कोंडुस्कर यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. उच्च शिक्षणात मिळणाऱ्या सवलतीप्रमाणे प्राथमिक शिक्षणामध्येही विद्यार्थ्यांना संधी मिळावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तज्ज्ञ समितीच्या बैठकीदरम्यान खासदार धैर्यशील माने यांच्याकडे ही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या संदर्भातील निवेदन सादर करून सीमा भागातील विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडण्यात आल्या. येळ्ळूर फलक खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. मराठी भाषिक भागातील येळ्ळूर गावातील महाराष्ट्र राज्य फलक हटवल्याप्रकरणी दाखल केलेल्या खटल्यांपैकी खटला क्रमांक 125 मधील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. या निकालाकडे सीमा भागातील मराठी भाषिकांचे लक्ष लागून राहिले होते. या खटल्यातील सर्व 42 आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याने सीमा लढ्याला बळ मिळाले आहे. महाराष्ट्र राज्य फलक हटवल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांना मारहाण केली होती आणि त्यांच्यावर 7 गुन्हे दाखल केले होते. यापैकी 3 खटल्यांचा निकाल यापूर्वीच लागला असून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. आता या नव्या खटल्यात देखील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. डीसीसी बँकेच्या राजकीय वादातून तुफान राडा. बेळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यमकनमर्डी येथे अंकल गुट्टर प्राथमिक सहकारी संघाच्या प्रतिनिधी नियुक्तीच्या बैठकीत जोरदार राडा झाला. कत्ती आणि जारकिहोळी गटामध्ये हा राडा झाला. परिस्थिती इतकी गंभीर झाली की पोलिसांना हस्तक्षेप करून नियंत्रण मिळवावे लागले. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीमुळे यमकनमर्डीच्या अंकल गुडकर प्राथमिक सहकारी संघाच्या सदस्यांनी एका गटाकडून पैसे घेऊन दुसऱ्या गटाला पाठिंबा दिल्याने हा संघर्ष पेटला. त्यामुळे संतापलेल्या दुसऱ्या गटाने सदस्यांना घेऊन आलेल्या ट्रॅक्सची लाकडी काठ्या आणि काठ्यांनी तोडफोड केली. त्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर आमदार निखिल कत्ती यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत पोलीस कायदा व सुव्यवस्था राखत नाहीत का, राज्य सरकार अस्तित्वात नाही का असा संतप्त सवाल केला. यमकनमर्डीचे सीपीआय जावेद मुशापुरी यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून दोन्ही गटांना शांत केले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद.